नमस्कार, मी अक्षदा. जुमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक घटनेचा प्रकार समोर आला आहे. भांडण्यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सासऱ्याला मोठ्या जावयाने जब्बर मारहाण केली आणि त्यानंतर त्याच जावयाने सासऱ्याला एमजीएम येथे अपघात विभागात उपचारासाठी दाखल केल्याचा बनाव केला. कोणताही उपचार न करता शेवटी सासरे तडफडून मयत झाले. मुलीने एमजीएम दवाखान्यात विनंती केल्यावर रुग्णांचा रेकॉर्ड नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात फिर्यादी डॉली चोप्रा यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. दिनांक 9/6/2025 रोजी पोस्ट सिडको येथे BNS कलम 105 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यामधील फिर्यादी डॉली चोप्रा यांनी फिर्याद दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की दिनांक 1/5/2025 रोजी त्यांच्या घरी जे काही वाद झालेले होते, तसे त्यांचा जो मोठा जावई आहे अखिलेश यादगिरी मुदिराज यांनी त्यांच्या पतीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. त्याच्यामध्ये त्यांचे पती हे जमिनीवर पडले. त्याच्यानंतर त्याच्यातच ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अखिलेश, त्याचा ड्रायव्हर मनोज आणि त्याचबरोबर त्यांच्या शेजारी राहणारे एक व्यक्ती, असं 3 व्यक्तींनी त्यांना MGM हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर ज्यावेळी त्यांची सासू म्हणजे डॉली, पत्नी स्वाती आणि लहान मुले 2 MGM हॉस्पिटलला गेले, तर त्यावेळेस तो कॅज्युअल्टी गेटवर उभा होता. त्यावेळेस त्यांनी तिथूनच त्यांना बाजूला घरी पाठवून दिलं परत की आतमध्ये उपचार चालू आहेत. आणि त्याच्यानंतर एक 5 वाजता पहाटे तो त्यांना त्या सुनील चोप्रा जे आहेत मयत, त्यांची बॉडी घेऊन ते घरी आलेला आहे. घरी आल्यानंतर त्यांनी सासूला सांगितलं की त्यांची डेथ झालेली आहे उपचारादरम्यान. त्याच्यानंतर पोस्ट सिडको येथं 38/2025 अन्वये आपल्याकडे एक ED दाखल होती. त्या EDचा तपास सुरू असतानाच त्यांची जी छोटी मुलगी आहे कनुप्रिया, तिने हैदराबाद या ठिकाणी ती राहते, तिने MGM हॉस्पिटलला येऊन एक पत्र दिलं की माझ्या वडिलांवर जे उपचार झालेले आहेत त्या उपचाराची कागदपत्रे मला मिळण्यास विनंती आहे. त्यावेळेस MGM हॉस्पिटलने सांगितलं की सुनील कुमार दर्शनलाल चोप्रा या नावाची व्यक्ती आपल्या हॉस्पिटलच्या ऑनलाईन रेकॉर्डमध्ये आढळून येत नाहीये. त्याच्यानंतर यांचा संशय बळावला की अखिलेश याने दिनांक 1/5/2025 रोजी 11 ते 5च्या दरम्यान त्यांना गाडीमध्येच ठेवलेलं आहे आणि कोणतेही उपचार केले नाहीत. तर त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे तो गुन्हा दाखल आहे.